25 seconds. Calculate position of particle after 25 seconds. बा ट्राय करा, ऑनलाइन जॉइन होते तोपर्यंत तुम्हाला येते का बा. Calculate position of particle after 25 seconds. चला ऑनलाईन पण कंप्लीट करा. लास्ट सेंटेन्स राहिलं होतं क्वेश्चन मधलं आणि ट्राय करा, सॉल्व्ह करा. येते का पहा. बुलेट ब्लॉक मध्ये 6 सेंटीमीटर गेली म्हणून दिले ना, म्हणजे ब्लॉक मधली डिस्प्लेसमेंट 6. बुलेट ब्लॉक मध्ये 6 गेली, मग इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट 6 आहे. असं आहे. इथून इथपर्यंतची 6 नाही, ही वेगळी असणार ना, पण इकडे ऍक्सेलरेशन कुठे आहे? फक्त याच्यात ऍक्सेलरेशन आहे. मग ही डिस्प्लेसमेंट घेतली, इथून इथपर्यंत आपण अप्लाय केली इक्वेशन A to B, इथून इथपर्यंत नाही अप्लाय केली. चालते, डाऊट तुम्ही ट्राय करा. चला न्यूमेरिकल लिहून घ्या ऑनलाईन. सेंटेन्स लास्ट सेंटेन्स राहिला असेल तुमचं आणि ट्राय करा, बघा येते का. चला काय ते सेंटेन्स दिसत नाही. कॅल्क्युलेट पोझिशन ऑफ पार्टिकल आफ्टर 25 सेकंड्स. कॅल्क्युलेट पोझिशन ऑफ पार्टिकल आफ्टर 25 सेकंड्स. चला सॉल्विंग करायचे. बा काय म्हणाला, काय म्हणाला क्वेश्चन मध्ये बा समोर. चला प्रणव बा समोर, प्रणव नाही काय, श्रेष समोर समोर. बा काय, on the origin we have an object whose velocity is 10 in which direction? In positive x direction. बरोबर. मग ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आपण किती फोर्स लावला? 8 न्यूटन. कधी फोर्स आपण अप्लाय केला? t इज इक्वल टू 0 ला. मग आफ्टर 25 सेकंड्स ऑब्जेक्ट कुठे आहे ते फाइंड आउट करायचं. मग पहिलं काम करायला लागणार ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन इज हाऊ मच? ऍक्सेलरेशन इज फोर्स अपॉन मास. F इज इक्वल टू ma ना, सेकंड लॉचा अप्लाय करावं. मग ऍक्सेलरेशन इज फोर्स अपॉन मास. फोर्स इज 8 न्यूटन अपॉन मास इज, और मास इज दिले का 0.4. मग किती होते? डेसिमल शिफ्ट केला हे 80 होते. मग 80 अपॉन 4 किती? डेसिमल शिफ्ट केला मग किती येते? 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ऍक्सेलरेशन. बरोबर, ठीक आहे. मग आता अप्लाय करू. कोणते इक्वेशन अप्लाय करू? यस ut हाफ at स्क्वेअर. मग डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचे तर ठीक आहे. u इनिशियल वेलोसिटी किती बोला इनिशियल वेलोसिटी इज 10 and it is towards right. मग त्याला मी प्लस पकडतो. सो इनिशियल वेलोसिटी इज 10, टाइम इज हाऊ मच? 25, प्लसचा प्लस हाफचा हाफ. ऍक्सेलरेशन इज हाऊ मच? -20 into time is 25. Why acceleration is -20? बोला acceleration is -20. Why? Because force is applied in opposite direction. मग इकडला फोर्स ऍक्सेलरेशन कोणत्या बाजूला जनरेट करणार? याच बाजूला. मग ऍक्सेलरेशन इज दिस डायरेक्शन.
ऍक्सलरेशन इज इन दिस डायरेक्शन देअरफॉर मायनस, आणि व्हेलॉसिटी इकडे आहे त्याला आपण काय पकडलंय प्लस, मग ही प्लस पकडली तर ही डायरेक्शन मायनस पकडायला लागणार, म्हणून ऍक्सलरेशन काय आला मायनस, कळते ना हे. ओके झालं काम. किती होते बा 250 मायनस 10 होते ते पण 250 व्हायला 0. म्हणजे ऑब्जेक्ट कुठे आहे, ऑब्जेक्ट थोडा वेळ इकडे जाणार आणि परत इथं येऊन बसणार, ओरिजिन वरच येऊन बसली, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झाली, झालीच नाही, नो डिस्प्लेसमेंट. चला करा कम्प्लीट याला. बरोबर केले का बघा रे, इथे कारण आन्सर वेगळे दिले काहीतरी, हा टी स्क्वेअर आहे तेच म्हटलं, काहीतरी लफडा झालाय. आता मला लफडा झालाय, काय लफडा झालाय, युटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, याचा स्क्वेअर आहे 25 चा स्क्वेअर आहे, मग आणखीन एक 25 इथं येते. ओके, मग इथं आणखीन एक 25 येते, मग किती वेळेला ते 250 मायनस 25 चा 25 टाइम्स किती 625 आणि हे 0, म्हणजे सबट्रॅक्शन करा -6000 येते. ठीक आहे, -6000. -6000 चा मिनिंग काय, या बाजूला गेले 6000, कळते का, -6000 म्हणजे इकडे गेलाय 6000, कळते. चला करा कम्प्लीट. काय आलं रे पेजला, तयार झाली का नाही श्रेष्ठ, आता नवीनच घ्या ना गाडी, सायकल नाही करायची, हा सायकल नाही जाता वापरायची, ते ड्यूक घे की, ड्यूक चांगली दिसते, ड्यूक हा पप्पाच्या नको, मग काय करणार आता, येणार कस क्लासला का पळत, हा केशवची गाडी एकदा चार्ज करून द्यायची आठवड्यातून एकदा, हा चलो बा. मग काय झालं, आन्सर क्लिअर आहे, बा नेक्स्ट बा, ऑनलाईन दिसायला सर, नेक्स्ट काय, तुम्ही करा, ट्राय करा, तुम्हाला येते का बा. द वेलॉसिटी ऑफ अ बॉडी, एकदम चिल्लर क्वेश्चन आहे, सिंपल आहे. द वेलॉसिटी ऑफ अ बॉडी ऑफ मास 20 kg, द वेलॉसिटी of a body of mass 20 kg, the velocity of a body of mass 20 kg decreases from 20 meter per second to 20 meter per second to 5 meter per second. The velocity of a body of mass 20 kg
decreases from 20 meter per second to 5 meter per second in a distance of 100 meter. In a distance of 100 meter. In a distance of 100 meters. Find out force on the body. Find out force on the body. Find out force on the body. चला बाकी देते हैं. फाइंड आउट फोर्स ऑन द बॉडी. ट्राय करा नाहीतर मग बोर्डवर करूया. बा येते का. पहिलं काम करायचं काय. फाइंड आउट एक्सेलरेशन and then multiply it by mass of the block. First function, first काम, find out A and then multiply it by M to find out F. बर चला बोला बाकीचे किती. ऑनलाईन बोला रे आन्सर. ऑनलाईन बोला आन्सर काय काय येते. चला करायचं इकडं. यायला पाहिजे आतापर्यंत. एकदम सोपं आहे. बा कसं करायचंय मग. बा समोर बा. चला शिवम. बा सो ब्लॉक इज ऑफ 20 kg moving with 20 meter per second. slow झाला आणि फायनली इट्स एक्सेलरेशन बिकम वेलॉसिटी बिकम्स हाऊ मच 5. मग कोणते इक्वेशन परत यूज करायचे. थर्ड का. कारण डिस्प्लेसमेंट मिळत आहे. इथून इथपर्यंतचा टाइम माहिती असता तर कोणता यूज केला असता. फर्स्ट यूज केला असता. मग फायनल वेलॉसिटी हाऊ मच. चला समोर आहे. फायनल वेलॉसिटी हाऊ मच 5. So 5 square is 25. Initial velocity is 20. 20 square is 400 plus 2 into acceleration into displacement is how much 100. मग किती 400 इकडे आला तर minus 375 बरोबर. हा मायनस इकडे आला minus 375 divided by how much 200 is the acceleration. पण acceleration calculate करायचं आहे का. नाही. We want what force. मग force on the block is how much. Force is m into a. मास किती आहे 20 आहे आणि ऍक्सेलरेशन किती -375 डिवायडेड बाय 200. 0 ला 0 गेला. 2 ने याला डिवाइड केला 10. 10 ने त्याला डिवाइड केला किती -37.5 न्यूटन. मग मायनस काय आला बिकॉज फोर्स इज इन ऑपोजिट डायरेक्शन. उलट्या डायरेक्शन मध्ये फोर्स आहे म्हणून तर वेलॉसिटी काय झाली डिक्रीज झाली. कळलं ना कसं. वेलॉसिटी डिक्रीज झाली बिकॉज फोर्स इज इन ऑपोजिट डायरेक्शन -37.5. ओके चला करा कंप्लीट. ऍक्सेलरेशन मिस्टेक झाली आकाशनी. हे बरोबर आहे. फोर्स बरोबर आलाय. नाही फोर्स नाही काय बरोबर आलंय. डेसिमल मिस्टेक झाली. डेसिमल मध्ये बघ. डेसिमल मध्ये काहीतरी मिस्टेक झाली. बा आता इथं आकाशने काय केलंय कॅल्क्युलेशन पुरं केलंय. बा ऐका 1 मिनिट. बा आकाशने काय केलंय हे ऍक्सेलरेशनचं कॅल्क्युलेशन पूर्ण करून टाकले. हे कशाला डिवाइड करत बसाला. हे आपल्याला काय फायनल हे काम आहे का. फायनल आपलं एफचं काम आहे का. मग हे तुम्ही डिवाइड करत बसता ह्याच्यात वेळ जाते.
आणि मग हे परत याच्यात पुट करून मल्टिप्लाय करायचं. बघा माझं कसं झालंय, कॅन्सल झालंय. त्यामुळे शेवटचंच कॅल्क्युलेशन करायचे, मधले कॅल्क्युलेशन तसेच ठेवायचे. हो थोडंफार सिम्प्लिफाय होत असलं तर करायचं. चला तर वेळ लागणार, मग केला तर चालते, वेळ लागणार. अजून एक करूया, राहू दे बस झालं. याच्यामुळे काय वाटतंय, एमसीक्यूज मुळे काय होतंय, एमसीक्यूज मुळे लाईफ मध्ये काय इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर फोकस करायचा अक्कल येते. इम्पॉर्टंट काय, इम्पॉर्टंट फोर्स आहे, इम्पॉर्टंट ऍक्सलरेशन नाही. मग त्यात डोकं घालायचं नाही, कळतं ना. इम्पॉर्टंट काय त्याच्यावर फोकस पाहिजे. इम्पॉर्टंट काय, मॅक्सिमम एमसीक्यू सोडवणे. डेफिनेशन रट्टा मारत बसायचे का मग, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, इनर्शिया, हे डेफिनेशन रटायचे आहेत का मग. डेफिनेशन काय नाही, फोकस काय, सीईटीला फोडायचं आहे, न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं बस. असं फोकस काय, डॉक्टर व्हायचं आहे का, लोकांची सेवा करायची आहे का, पैसे 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 कमवायचे. हा कोविड होऊन पेशंट आला की ते 3 लाख फाडायचे. आज हे फोकस इम्पॉर्टंट आहे, फोकस इम्पॉर्टंट आहे, कळते का. लक्षात ठेवायचं काय, कशासाठी आपण डॉक्टर बनालो, फोकस इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे का अंजली.